त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. पण जी भगव्या झेंड्याची या पक्षांनी किंवा ज्या कोणी नेत्यांनी गद्दारी केली ना, गद्दारांना जागा दाखवायची वेळ आली आहे. फेब्रुवारीमध्ये दाखवून देऊ गद्दारांना जागा. पक्षांच्या चढावर लागली. हाजी अली दर्ग्याला आणि माहीच्या दर्ग्याला कोण किती लोक घेऊन जाते. घरी घेऊन जा. हाजी अली दर्ग्याला कशाला नेता? घरात दुसरा विषय, कुठल्या तरी एका पक्षाने हे घेतलं, उमेदवारांची परीक्षा. लंगोटासारखा झेंडा आहे त्या पक्षाचा आणि उमेदवारांची परीक्षा घेतली. परीक्षा काय परीक्षा? परीक्षेत काय प्रश्न विचारला? बाबा सगळ्यात जास्त मुसलमानांची कोण चाटणार त्याला आम्ही तिकीट देणार. चाटणार जो बोलला मी 5 वर्ष चाटणार त्याला हे लोक तिकीट देणार. आणि आम्ही परीक्षा घेतली. काय मराठीच्या नावावर राजकारण करतात, मराठी भाषेत परीक्षा घेतात आणि यांचा उपाध्यक्ष मुसलमान ठेवतात. त्या मराठी हिंदू हृदय सम्राटांच्या पक्षातले किती टक्के मुसलमान घरात आईची, बहिणीची, बायकोची मराठी बोलतात हे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येऊन इथं सांगावं. किती मुसलमान मराठी बोलतात आणि मग मराठीचा मुद्दा वाजवावा. आम्ही मराठी, युपी, बिहारी, हिंदी मानत नाही. आम्ही मानतो हिंदू आणि आम्ही मानतो हिंदुत्व. याशिवाय आम्हाला काय माहिती? एकच जात हिंदू, एकच वर्ण हिंदू, एकच धर्म हिंदू. हिंदूंशिवाय आम्हाला काही माहित नाही. आता इथं झालं, हिंदूंनी दरवेळी करायची ती गाठी केली, दिला, मुसलमानाला निवडून दिला. पण काळजी करू नका, पुढच्या निवडणुकीनंतर काय असतील 4-5 मशिदी असतील, पाडायचे ना आपल्याला. सगळ्या मजल्यावर थडगी बांधायची. थडगी सगळ्या मजल्यावर थडगी बांधायची. थडगी बांधण्याशिवाय पर्याय नाही. आणि ती दमक फक्त हिंदू राष्ट्र सेनेत आहेत. भरपूर हिंदुत्वादी पक्ष आहेत, हिंदुत्वादी संघटना आहेत ज्यांनी आजपर्यंत हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण केलं आणि हिंदुत्वाच्या नावाखाली तडजोडी केल्या. गेली 12 वर्ष जसं मला कळतंय, जसं मी हिंदुत्वाचं काम करतोय तसं मी हिंदू राष्ट्र सेनेत काम करतोय. भाईंच्या एकदम हाताखाली जसं मी वाढलोय, भाईंच्याच छायेत मी वाढलोय. भाईंनी सगळी दुनियादारी शिकवली. पहिल्यापासून एकच लक्षात आलं, मी पण भरपूर संघटना, भरपूर राजकीय पक्ष जवळून बघितले, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे. पण प्रत्येक पक्षात हिंदुत्वाच्या नावाखाली प्रत्येक हिंदुत्ववादी हिंदुत्वाच्या नावाखाली तडजोडी करतो. अनेक हिंदुत्ववादी कुठेतरी काँग्रेस भवनात टेबला घालून पैसे घ्यायला जातात. पण हिंदू राष्ट्र सेनेत आजपर्यंत तसं कधी झालं नाही आणि तसं कधी होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. म्हणून आम्ही हिंदू राष्ट्र सेनेत आहे. आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगतो, आम्ही सगळीकडे सांगतो, आम्ही कोणाचे सत्कार करत नाही, आम्ही कोणाचे आभार मानत नाही, आम्ही स्वागत करतो. सगळ्यांचं स्वागत, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. राष्ट्रभक्तीच्या धनंजय भाईंनी पेटवलेल्या या यज्ञात स्वतःची आहुती द्यायला आवाहन करतो. आम्ही तुमचं स्वागत करतो यात. आणि दुसरी गोष्ट, ज्याला काही कमवायचंय त्यांनी इतर पक्षात जावं. स्वतःचा मान सन्मान, इज्जत, पुरुषार्थ विका आणि काय कमवायचं ते कमवा. हिंदू राष्ट्र सेनेत जर कोणाला यायचंय आणि जर इथं तुम्हाला काय करायचंय तर इथं फक्त तुम्हाला गमवावं लागणार आहे. गमवायचंय, काहीतरी गमवायचंय म्हणून हिंदू राष्ट्र सेनेत या. आणि देशाला पुढचं भवितव्य, एक तरुण पिढी, एक आदर्श पिढी हिंदू राष्ट्र सेनेच देऊ शकते. दुसऱ्या कोणाकडे ती ताकद राहिलेली नाही, दुसरी कुवत राहिलेली नाही. प्रत्येक जण आज राजकारण हे करिअर झाले. करिअर जसं IT पार्क करिअर आहे, मेकॅनिकल एक करिअर आहे, तसं राजकारण हे पण करिअर झाले. राजकारण म्हणजे काय, स्वतःचं आयुष्य घडवायचंय म्हणून राजकारणात यायचं हा एक ट्रेंड झालाय नवीन. कुणाला काय जमत नाही, 4 पैसे खिचत आले, चाललं राजकारण करायला, फ्लेक्स लावले, झाला भाऊ. पण आपले फ्लेक्स लावले तर पोलीस येणार, काढा बाबा. भाऊचे फ्लेक्स नाही काढत. भाऊच्या फ्लेक्सने काही त्रास होत नाही ना, भाऊ आणि त्याचे 4 कोण असतील तेवढे. पण या फ्लेक्सने त्रास होतो. त्रास कोणाला होणार? त्रास शासनाला होणार आणि झालाच पाहिजे. ज्यावेळी हिंदू समाज ज्या वेळी संघटित झालाय त्याच्या वेळी देशात क्रांती झालेली आहे. तो स्वातंत्र्याचा विषय असो, आता हिंदवी स्वराज्याचा विषय असो, कुठलाही विषय असो, आणि तो विषय या पुण्याच्या 12 मावळाच्या मातीतूनच पेटलाय. आणि आम्ही सगळे इथं 12 मावळाच्या मातीची शपथ घेऊन सांगतो, यांच्या थडग्यांना जागा आम्हीच देणार आणि यांची थडगी आम्हीच बांधणार आणि बांधलेच पाहिजेत. आणि हे 25 डिसेंबरचं ख्रिश्चन दिवशी लक्ष ठेवा, फिरून नाही द्यायचे. देशद्रोही काम आहे, त्रास होईल. कुठलंही देशप्रेमाचं काम करताना त्रास हा होतोच.
क्रांतिकारकांनाही त्रास झाला आणि तुम्ही आम्ही सगळे हिंदू राष्ट्र सेनेचं काम करणारे क्रांतिकारक आहोत. फक्त क्रांतिकारकांनी एवढंच लक्षात ठेवा की स्वातंत्र्यवीर सावरकरांना डबल काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. छत्रपती शिवरायांना आग्र्याच्या कैदेत मगर मिठीत कधी मारून टाकतील असं सांगू शकत नव्हते, अशा कैदेत टाकण्यात आलं होतं. आपल्याला तसं काही करणार नाही. 2 पोलीस स्टाफ जरी मारणारा भेटला तरी 2 जण आपली भेटतात, चांगले करतोय रे पण जरा जपून कर. पोलीस पण आहेत, हिंदुत्ववादी आहेत, त्या काळजी करायची नाही एवढं मी सांगतो. ज्यांच्या विचारांची आता मलाच स्वतःला गम निघत नाही, माझंच रक्त आपले माणिकच्या भाषणाची आपण सगळे वाट बघतोय. मी तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ घेणार